नमस्ते, मी रोशनी बंडे तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आपण मशीनला कपडे लावतो। कपडे लावताना ज्या 5 मिस्टेक असतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून आपण ह्या ज्या मिस्टेक करतो त्या जर टाळल्या तर आपले कपडे स्वच्छ राहतील, लॉंग लास्टिंग राहतील। आपल्या 5 मिस्टेकमधली फर्स्ट मिस्टेक मी तुम्हाला सांगते की मशीनमध्ये जास्त कपडे टाकणे म्हणजे मशीन ओव्हरलोड करणे। ओव्हरलोड केल्याने मशीनमध्ये स्पेस राहत नाही आणि कपडे नीटही स्वच्छ होत नाही। मशीन ओव्हरलोड झाली की आपले कपडे छान निघत नाही, म्हणजे त्याच्यावरची प्रेशर येतो, तिला जागा स्पेस राहत नाही आणि आपले कपडे छान निघत नाही, स्वच्छ निघत नाही। आपली दुसरी मिस्टेक जास्त प्रमाणात डिटर्जंट किंवा लिक्विड वापरणे। जास्त प्रमाणात जर मशीनला डिटर्जंट लिक्विड वापरलं तर कपड्यांना डागधब्बे राहतात, कपड्यांना तो फॉर्म तसाच राहतो, म्हणजे फेस तसाच राहतो। घरामध्ये लहान मुलं किंवा म्हातारी माणसं जर असली तर स्किनचा प्रॉब्लेम येऊ शकतो जास्त डिटर्जंट आणि जास्त लिक्विड वापरलं तर। आता ही झाली आपली सेकंड मिस्टेक। आता थर्ड मिस्टेक। तर आपली तिसरी मिस्टेक ही आहे की आपण रंगीत कपडे आणि पांढरे कपडे एकत्र लावतो। ही मिस्टेक आपल्याला करायची नाही आहे। रंगीत आणि पांढरे कपडे मशीनला वेगवेगळे लावायचे आहे। कारण काय होते, आपण जर रंगीत कपडे आणि पांढरे कपडे मशीनला एकत्र लावले तर आपल्या ज्या रंगीत कपड्याचा कलर जातो तो कलर पांढऱ्या कपड्यांना लागतो आणि आपले जे नवीन पांढरे कपडे असतात ते खराब होतात। तर आपल्या 3 मिस्टेक झालेल्या आहे। तर आता आहे आपली चौथी मिस्टेक। आता चौथी मिस्टेक कोणती आहे, आपण मशीन लावताना चुकीचा मोड निवडतो। तर आपली 3 मिस्टेक ऑलरेडी झालेल्या आहे। तर आता आहे चौथी मिस्टेक की जेणेकरून आपण हे करायला नको। मशीन लावताना चुकीचा वॉश मोड निवडणे। मशीन लावताना चुकीचा मोड जर आपण निवडला तर आपले कपडे खराब होऊ शकतात। कपड्यांना योग्य मोड निवडूनच तुम्ही लावा, म्हणजे पांढरे कपडे जर असतील तर व्हाईटमध्ये लावा, डेलिकेटेड कपडे असतील तर डेलिकेटेडमध्ये लावा, उलनचे असतील तर उलनमध्ये लावा। असे मोडवरती कपडे लावल्यास आपले कपडे सेफ राहतात आणि खराबही होत नाही। तर आपल्या 4 मिस्टेक मी तुम्हाला सांगितल्या आहे। तर आपली शेवटची 5वी मिस्टेक आहे मशीन स्वच्छ न ठेवणे। आपण जर मशीन स्वच्छ ठेवली नाही तर आपल्या कपड्यांना एक वेगळा घाण वास येतो आणि कपडे स्वच्छ निघत नाही आणि मशीनचाही दुर्गंध कपड्यांना लागतो। तर काय करायचं, आठवड्याला आपली मशीन क्लीन करायची, म्हणजे हप्त्यातून एकदा तिला पाणी भरून रिकामी ठेवायची, म्हणजे ती क्लीन होऊन जाते आणि नंतर आपल्या कपड्यांना वास हा लागत नाही। तर माझी आजची मशीन झालेली आहे। आज मी लावला होता इको मोडवरती, म्हणजे कपडे मिक्सच होते, व्हाईट कपडे आणि डेलीचे जे कपडे होते, म्हणजे यात कलर जाणारे कपडे कोणतेच नव्हते। छान असे माझे कपडे निघाले। तर आज मशीनच्या 5 मिस्टेक ज्या होत्या तुम्हाला मी माझ्या पद्धतीने सांगितल्या। ह्या चुका जर आपण टाळल्या तर आपले कपडे, मशीन सर्व सेफ राहणार। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।